म्हातारपणी कसं जगायचं याचा विचार करा, द्या ना पेन्शन. आमची नोंदणी करा, दिल्लीपर्यंत पायी गेलो. तो बरोबर मी सांगत नाही. सगळ्यांना भेटलो ना, हे आता जे राहू आहेत ते सगळ्यांनी त्यांच्या आईला सगळ्यांना भेटलो. आणि सोनिया गांधींनी तर मला सांगितलं, सरळ सांगितलं मला, मैं आपके साथ हूँ, अगर मेरा सरकार कुछ करती, मनमोहनचं सरकार कुछ नहीं करेगा तो मैं आपके साथ हूँ. मी 1.5 वर्षांतर त्यांना भेटायला गेलो. म्हणलं तुम्ही पुण्याच्या विमानतळावर मला कोणता शब्द दिला होता. बाई पण सेन्सिटिव्ह होता. त्यांनी भराभरा कामगार मंडळाला बोलावून घेतलं. तुमच्या इथे कर्नाटकातले जे ते कामगार मंत्री होते, खडगे नाही, ऑस्कर फर्नांडिस होते. मुख्यमंत्री पंतप्रधानांना फोन केला, प्रणव मुखर्जी अर्थमंत्री होते त्यांना फोन केला. त्या सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत आज संध्याकाळी 12पर्यंत झालं पाहिजे. ते जाऊ द्या, काय व्हायचं ते सगळं इतिहासात आहे, येईल ते येईल. माझं म्हणणं आहे, या गोष्टी करण्याच्या ऐवजी तुम्ही निवडणुका आल्या की असं वातावरण निर्माण करायचं की ते प्रश्न लोकांनी बाजूला ठेवावेत आणि नदीची आहे बुडावं. तर ही गोष्ट लागल्यामुळे ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या, आणि बाकीच्या म्हणता ह्या गोष्टी आहेत, अनुषंगाने येण्याच्या गोष्टी आहेत. आता प्रश्नाला उपोषणाचा मार्ग का काढला मला सांगा. ज्यावेळेला बाकीचे लोक धावत आहेत, तरुण मुलांचे बेकारी असलेल्या निवडणुकीमध्ये काम मिळालं, जरा हे करायचं, दांगणी करायचं, जरा जाऊन द्या. सगळेच तशी करतात असं नाही, ते जाऊ द्या. पण मला वाटलं की लोकांची, तरुण मुलांची, सर्वांची फसवणूक उचलली आहे. शेतकऱ्याची फसवणूक उचलली आहे, तरुणांची फसवणूक. तात्पुरते वेळेचे खूप वेळा वाजेल. पुढं काय एक पक्ष एक नेता, यांच्या जाहीरनाम्यात आहे एक पक्ष. तुम्हाला हे मान्य आहे? जरा बोला ना. नसेल तर मग ते सारखं म्हणतात आम्हाला ते करायचे, म्हणून ते काय म्हणतात, लोकसभेमध्ये मी येणार नाही, हजेरी लावणार नाही, तुम्ही काही बडबडा. इतकंच नाही तर माझ्याकडचा तुमचा आवाज बंद करेन. आणि आज काय चाललंय लोकसभेत, सकाळी 11 वाजता जमतात आणि थोड्या वेळ जाहीर करतात की आज बरखास्त. अडाणीचं नाव घ्यायचं नाही. अडाणीच्या बद्दलची चर्चा, मी जो प्रश्न उपस्थित केला, स्वतःची अटक टाळण्यासाठी, त्यांची आर्थिक जगतात गेलेली पत सावरण्यासाठी त्यांची जी धडपड चालली आहे, विलक्षण धडपड. अरे कोण बोलते वाटतं? लोकसभेमध्ये चर्चा होऊ द्यायची नाही. आणि उद्या त्याचा परिणाम काय आहे, अमेरिकेमध्ये नवा अध्यक्ष येतोय. त्यांनी जाहीर केलं की इथून पुढे भारतीय माल जो तिकडे जाईल त्याच्यावरती जकात वाढवली जाईल. इकडचे सगळे भांडवलदार हादरलेत, त्यांच्या शेअरची किंमत ढासळली आहे. कोण बोलतो तिकडे? अरे थोडं प्लीज जरा नाही असू द्या. नाही मला ते काय थोडा डिस्टर्बन्स होतं हे वाटतं. पुढे याची घाई करू नका, ऐका ना, ऐकायचं काम करा. इथं तर पुढे चाललं पाहिजे असं काय, तर जाऊ द्या. आता पंतप्रधान तुम्हाला मला विचारायचं आहे, माझी शंका अदानीबद्दल आहे आणि लोकशाहीतला मतदार म्हणून शंका व्यक्त करणं हा माझा हक्क आहे. तुम्ही विचारता राहणार नाही, तुम्ही माझा आवाज दाखवता कामा नये, तुम्ही उत्तर देणार नाही. लोकसभेमध्ये त्या प्रश्नावर चर्चा, अदानीबद्दल चर्चा बंद का बाबा? हा काय प्रकार आहे? अदानीचा तुमचा काय संबंध कळवा पाहिजे. अदानीने मुंबई का वीज करायची, अदानीने सगळी दुनिया का वीज करायची आहे, त्यांच्या शेअरचे भाव ढासळले सगळे. चर्चा नाही. आज सकाळपासून माणसं भेटायला येत आहेत, पण ती माणसं अदानी प्रकरण, या प्रकरणावर एक शब्द बोलले नाहीत. या प्रश्नावर ते एक शब्द बोलले नाहीत. त्यांनी तो प्रश्न आमच्या कॉलेजमधली मुलं करतात,
12पैकी 8 प्रश्न सोडवायचे, त्यातल्या 8 प्रश्नांना उत्तर दिली आणि 4 प्रश्न ऑप्शनमध्ये टाकून दिले. त्यांनी हा प्रश्न ऑप्शनमध्ये टाकला. निवडणुकीच्याबद्दल अजित पवारांनी भरपूर उत्तर दिलं, पण मी त्यांना सांगितलं ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या मतदानाच्या दिलाय नाही, पण हा प्रश्न मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण प्रयत्न करून यातला फॉल्ट, या ठिकाणी अनेक मंडळी आलेली आहेत, अनेक मंडळी आले, विश्वंभर चौधरी आहेत, म्हणजे वकील साहेब आहेत. मी त्यांना सांगेन आपलं हे काम आहे की ते सिद्ध करून दाखवणं. विरोधी पक्षांची जबाबदारी आहे, नुसतं आरोप नका करू. राज्यावर लगेच पाठिंबा असं ते जे म्हणतात त्यांना वाव मिळतो. आपण ते काम करूया, ते काम करूया. दुसरं, जी भारतीय संविधान आहे, या संविधानाची जी उद्दिष्ट आहेत, काय सांगितलं होतं फुलेंनी? त्यांनी सत्यमेव जयते सांगितलं, प्रार्थना नाही सांगितली. ती प्रार्थना तर कोणी म्हणत नाही, परंतु घटनेची मूल्य जे असतात ते म्हणतात आम्हाला घटना मान्य नाही, आम्हाला घटना मान्य नाहीये. अरे माझं म्हणणं आहे, मला थोडक्यात बोलावं लागणार आहे आणि मी